लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव मनमाड रोडवर जोंधलवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू। आज दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घडली घटना। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या नांदगाव मनमाड रोडवर जोंधलवाडी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील नांदगाव मनमाड रोडवर असलेल्या जोंधलवाडी येथे पेट्रोल पंपाजवळ दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने एका हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। शेतकरी दत्तू रघुनाथ भावसार हे रस्त्याने जात असताना जखमी अवस्थेत हरिण दिसली। त्याने स्थानिकांच्या मदतीने सदर हरिणाला पाणी पाजले आणि नांदगाव वन विभागाला संपर्क केला। हरिणाला वाहनाची धडक जबरदस्त बसल्याने हरिण जागीच गतप्राण झाली। नांदगाव वन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन हरिणाला ताब्यात घेतले। या ठिकाणी डोंगरी भागात हरिण, काळवीट, रानडुक्कर, कोल्हा, लांडगे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात। वन्य प्राणी अन्न पाण्याच्या शोधात नेहमी भटकंती करीत असतात आणि याच भागामध्ये नांदगाव मनमाड रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने धावत असतात। हिसवळ शहरामध्ये हरणांचा मोठा कळप नेहमी अन्न पाण्याच्या शोधात भटकंती करीत असतो। वन्य प्राणी शिकारीच्या मागे पळत असताना वाहनाची धडक होऊन जखमी किंवा मृत्यू होत असतात। नांदगाव हिसवळ धोटाणे जवळ 2-3 दिवसाच्या अगोदर वाहनाच्या धडकेने काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। आता वाहनाच्या धडकेने हरिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली। शेतकरी दत्तू रघुनाथ भावसार यांनी नांदगाव वन विभागाला संपर्क केला आणि मृत झालेल्या हरिणाला ताब्यात दिले। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।